बापा या बकरीला काय झालं का? नाही तर रोज रोज फोन करते आणि आज काय झालं का? आज काय काम होतं फोनच नाही कोणाला. नाही तर कामात धंद्यात असलो तर जेव्हा फोन करते. आणि आता काय झालं गेले बकरीला फोन करावं होतं. आता रिकामी यावं तर फोन नाही करत. का सालं मले माई माल एवढी शिवा देसन, कापल्यानं पक्के शिवा देत असन. राहायची अशी घेत असन मायवाली शिवा. रे बापरे साला विचार नको. मले तर साला आता ताप येऊन राहिला ह्या गोष्टीचा. ह्या साला अंबानीनं साला असं जिओचा रिचार्ज साल्यानं माग करून ठेवला ना. साला असा दिमाग खराब होऊन राहिला. खाली भोकात असले माग करून ठेवला यानं रिचार्ज. तर रिचार्ज साला 1 रुपया नाही यानं साला रिचार्ज मारायला जावं तर. पहिलं तर साला 239 रुपयामध्ये बरोबर रिचार्ज. आता साला भोसड चोदीच्या ना साली माई माल तर कावऱ्यासारखी माई वाट पाहत असन. आता कोणाच्या फोनवरून फोन लावावं साला मलेच विचार येऊन राहिला ना. तिला आता मेसेज करू शकत, हॉटस्पॉट नाही घेऊ शकत ना, काहीच नाही साला. आता कसं करू मी? नाही तर साला राजा भाऊ येऊन मरून राहते माझ्या घरी ना. आता का कोणा भोकात जाऊन धसला का तर कोणाची उपळत आहे का? काय करतात भोक धर्या? बाप तर बाप पैसे नाही देऊन राहिला साला. आता असा विचार येऊन राहिला मले. पजा कुठं गेला बे? घराच्या भोकात जाऊन धसून राहते का? घराच्या बाहेर तर नाही. आता साला जवळ पाहिलं तेव्हा साला बाजूच दाबत राहते आपली. बाजी का दापकुड अटकून तुझी येतं. अबे चाललं बे पाठावं साला तिकडं पाठाकडे जाऊन फिरून येऊ म्हणलं तर साला संध्याकाळच्या टायमात बरोबर तू सांगितलं होतास ना तर जायचं म्हणून फिराय. नुसतं जवळ तेव्हा साला घरातल्या घरात अंडी टाकत राहते का बे? निवडत राहते ना मालची. अगं कोण राजा भाऊ का? अगं घरात ये का? थोडासा घरात ये बरं. मोबाईल आहे ना तुला? मोबाईल आला का तुला? अबे पजा काऊन बे असा? काय झालं तुला? बाहेर नाराज दिसून राहिला तू तर. काही झालं का लपडा घे कोणता? हा काही अंगावर गेला का तुला? काऊन बी माजरीच्या गोसारखा टोन होणार आहे. झोपेमध्ये चाटला घेऊ का? ते भोका जाऊ दे राजा भाऊ. तू मला ते फालतूचं काही सांगू नको. तू पहिलं मला मोबाईल दे माझ्याकडं ठेवाला. मी काय भोकाला मोबाईल देऊ बी तुले? साला का माझ्या मोबाईल मध्ये जास्तच रिचार्ज आहे का? साला आला बरोबर पहिलं मोबाईल मागवायला असा तरी म्हणला का बे का ये भाऊ बस गा काही म्हणून. हा एका साला मोबाईल मागवायला पहिलं लवरची फिकर साल्या दोस्ताची फिकर नाही तुला. चांगला आहे साल्या तू तर. बरं भाऊ ये जवळ बस माया थोडासा बस. पण मला पहिलं मोबाईल दे भाऊ. तू काही कर का लागन तर मला साला तिकडे येऊन मग काही करतो तू. पण माही गाण मारून टाकतो. पण तू पहिलं मला मोबाईल दे. काय झालं तुला असं? काऊन एवढं नाराज आहे? काही म्हणलं का बापाने घे? तो बाप का भोग धर्या म्हणते मला. सेटअप मी काय ऐकत नाही बापा बापाचा लवडा. इकडे मला रिचार्ज नाही टाकून दिला. भोकात गेलं कामदारी. साला ह्या अंबानीने धरलं तर लवडा. त्याने साला रिचार्ज असं वाढवून टाकलं का माझ्या बाप मध्ये मला रिचार्जच नाही टाकून देत म्हणते. साला आता मला माहित होऊन गेली माझ्या लवडा तिकडं माहीत लवड बोले खाली अशी कापल्या खाली सारखी हे करत असेल. भोकात घालते साला मला माहिती करायचं भाऊ. अबे होती एक दिवस रोजान जायचं. रोजान गेला म्हणजे कसे 500 रुपये होऊन जाते. एक फवारा मारला मोकळा मांडव. कोण भोग धर्या 20 किलोचा पंप वापरत बसेल लवडा. पुरा पाठीवर न्याय लागते. दिवसभर लंगायला लागते मला 20 किलोचा पंप. आणि मग संध्याकाळी यायला गांड दुखते. हो रे भोकाड्या आम्ही जसं काही जातच नाही. आम्ही काही मारून आलोच नाही. तुझीच गांड दुखते सांगून राहिला तर. अबे नेट लागते ते सांग ना. भोका तुला द्यायचा आहे का नाही मोबाईल? जास्त शहाणपणा हेपलू नको येतं. एवढा मोबाईल द्यायचा दे ना तर भोकात जाऊन जास. मंगांपासून पाहता लवडा आला तेव्हा बाहेर जसं सांगून राहिला आपलंच ज्ञान. तर लवडा केव्हाची माई मनीची वाट पाहत असं झाला ना. तू येतं हेपलून राहिला मंगांपासून गोष्टी. आता घे लवडू बोल. लवड्या किती बोलते आता. साला रात्रभर बोलला तर दिवसभर बोल. गाडीमध्ये घालून बोलला तर गोबीमध्ये घालून बोल. हॅलो मनीषा कुठे गेली ती? मल्लू टोले मगान म्हणून तिकडून फोन लावायची तर काय भोगधऱ्या करत होती? आता बकऱ्या काढत होतो मी मायवाले. पुत्रीला तोंडाच्या तुला आता आठवण आली? मंगळपासून कुठे जाऊन लसून होता? फोन करायचा मंगळपासून मिळतं का? घुबडीला तोंडाचे काय म्हणलं तुला? काय काढत होती तू येवाले? घुबडीला तोंडाच्या मिरची वरत वारू घालून होते म्हणून म्हणलं का मी काढत होतो म्हणून. पाणी येत होता म्हणून मी तसं बोललो. गडबडी बनली. काही ऐकते बकर होतं मल्लू डांगरे. माझ्या फोन न करण्याचं कारण माझ्या बापानं पैसे नाही दिले मला रिचार्ज टाकले. तर तिकडे त्यानं अंबानीने तेवढं रिचार्ज माग करून टाकलं. माझ्या बाप म्हणे आता जर खाऊ का करू म्हणे. 4 मोबाईल आहे म्हणे घरी म्हणे. एवढाले मोबाईल रिचार्ज टाकायला जमन का म्हणे. म्हणून नाही का धरलं एकाही मोबाईलमध्ये रिचार्ज नाही टाकलं. माझ्या बापानं आपल्या त्याच्याच मोबाईलमध्ये फक्त रिचार्ज टाकून ठेवलं. आणि मला दिलं टिर्री. आता आहे ढोपरचं टे. तू काही कर मला उद्या भेट म्हणजे भेट. उद्या आपल्या वर्ऱ्यामध्ये ये. आणि तिथं त्या आपल्या आनंदवनमध्ये चायनीज सेंटरमध्ये जाऊन तिथं आपण बोलू भेटू. आता उद्याचा प्रश्न कसं करायचं काय करायचं आता पाहा लागेल. अंबानीनं केला रिचार्ज माग. आता आपल्याला चिठ्ठ्या या लागते काय तर माहित नाही बापा. तू राहते त्या गावली मी राहते ह्या गावली. उद्या किती वाजता रे बकरी आहे? ये ना आपल्या रोजच्याच टाईम. काऊन तुला टाईम माहित नाही राहत का? ये मग ठीक आहे ठेवतो आता फोन. चाल भेटू उद्या. राजा भाऊ हे घे का तुझा मोबाईल? झालं माझं काम. पाच बस आता तू. हो ना बे लवड्या बरोबर आहे ना. काम झालं तर देशील ना तर का आता शिवा देऊ तर देऊन राहिला लवड्याचा बालसाला. हा आतापर्यंत काम होतं तर भाऊ करत होता ना. आता बरोबर घेऊन जा म्हणते. भोकात घालून नेऊन घाल म्हणते. चांगला आहे बे तुझं. भेट जो बेसाले अजून तू बरं तुम्हाला. मल्लू हे पे
चल एवढ्या चिमल्या भोकाच्या. चाललो मी घरी. ठीक आहे. साला दुबारा बोलवतो आता मला तू. चल. काय साला उद्या चांगलं चमकून धमकून झाला का भोकात मस्त मारले. मी तो फिरवाले आता. आणि तू साली फिरून दारीले चांगल्या तऱ्हेने.